म्हणजे फळ मार्केट पण आहे, भाजी मार्केट पण आहे. आणि बघा हे आता होलसेलमध्ये भाज्या घेऊन सगळे विकायला आपापल्या एरियामध्ये निघून चाल. बघा ही काजूची बोंड आहेत. बोंड आहेत का होत आहे? बोंड आहेत. गावठी बैंगन म्हणतोय, म्हणजे गावठी वांगी. किल्लेलं नाही, काय नाही, काय नाही ना, चांगले. बघा टोमॅटो तेवढे स्वस्त झालेत. खाणे का टेस्ट बी अलग आहे. आणि आताच मातीतनं काढून आणलं का वाटतं. पोरं फळं बिळं बरंच काय काय असतं या मार्केटमध्ये. गवार बघा, गवार महाग आहे त्या मार्केटमध्ये, पण सर्व चायना भाज्या आहेत. पालेभाज्या भरपूर आहेत मार्केटमध्ये. ही पूर्ण पार्टी सिस्टम आहे, किलो वगैरे इकडे काय नाही. हे भाजी मार्केट पण पहाटेच असतं. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे कल्याणला आणि आज आपण एक्सप्लोर करणार होतो कल्याणचं भाजी मार्केट. पाठीमध्ये तुम्हाला दिसत असेल हे सर्व भाजीवाले बसले. हे थोडेच प्रमाण आहेत, पण आतमध्ये बरंच मोठं मार्केट आहे. तर ते आज आता आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे आणि इथे कोणकोणत्या भाज्या मिळतात वगैरे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे भाजी मार्केट पण पहाटेचंच असतं. काय टायमिंग असतं, कुठे असं सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला पहिलं बघूया कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आणि काय रेटने आहेत त्या. आणि हे कल्याणचं भाजी मार्केट आहे. तिकडे पण अशी गल्ली आहे लांबपर्यंत, तिकडे पण बसलेत सगळे. दुधी आहे 20-20 रुपयाला दुधी आहे अख्खी. बघा 30ला जोडी देतात. दोडका कसा आहे सगळा? बघा सगळा 30 रुपयाला पाटीवर आहे, किलो वगैरे नाही, पाटीवर डायरेक्ट. काकडी पण पाटीवर तशी बघा 50 रुपयाला एवढी काकडी मिळेल तुम्हाला. आणि ही 20ला. हे बघा ही सगळी 20 रुपयाला एवढी काकडी. आणि ही शेंग कशी आहे शेवग्याची? हे बघा 70 रुपयाचा बंडल आहे. बघा केवढा बंडल आहे, 70 रुपयाचं आहे. बघा चवळी आहे कशी वाटा? नाही एक जुडी कशी? हे बघा एक 40 रुपयाला जुडी आहे. तिन्ही घेतले तर 80 रुपयाला देते. हे बघा 80 रुपये किलो आहे चवळी. बघा जुगनी आहे आणि पूर्ण पार्टी सिस्टम आहे. किलो वगैरे इकडे काय नाही, वजन काटा वगैरे काय नाही, डायरेक्ट पार्टी मिळेल 20 रुपयाला तुम्हाला जुगनीची. भेंडी कशी आहे? हे बघा ही आहे 50 रुपयाला पाटी, ही आहे 20 रुपयाला पाटी. थोडी क्वांटिटी कमी आहे पण भेंडी बघा ही 50 रुपयाला पाटी एवढी सगळी. आणि काकडी कशी आहे? बघा ही काकडी 50 रुपये एवढी सगळी 50 रुपयाला. आणि जरा गावठी मळ्यातली दिसते एकदम, रानातली काढून आणल्यासारखी बघा. आणि ही बघा ही 30 रुपये किलो आहे. किलोवर पण आहे, 30 रुपये किलो आहे. बघा भरपूर प्रमाणात पालेभाज्या पण आहेत. कशी आहे मेथीची जोडी दादा? ही बघा ही जोडी आहे मेथीची 20 रुपयाला. आणि पालक बघा पालकची जोडी आहे 10 रुपये. आणि केवढी जोडी आहे बघा पालकची, 10 रुपये जोडी पालकची. आणि कांदा आहे बघा पातीचा कांदा. कसे जोडी दादा? हे बघा ही 40 रुपये जोडी कांद्याची पात. असली का? मला वाटतं हे 10 ते 15 कांदे असतील बारके बारके, पण ते कांदे आपल्या कामी नाही येणार, ही पात आपल्या कामी येणार. बाकी मोठे मोठे कांदे पण आहेत. आणि कोथिंबीरची जोडी दादा 30 रुपये जोडी, पण थोडी मोठी आहे, 30 रुपयाची आहे. 30 रुपयाला ही जोडी आहे. आणि इकडे शेपू पण आहे बघा, शेपू आहे 20 रुपये जोडी. हे आहे कल्याणचं भाजी मार्केट, जे सकाळी असतं होलसेल भाजी मार्केट कल्याणचं. आणि बघा हे लाल माठची जोडी आहे असं का, 15 रुपये जोडी आहे लाल माठाची. पालेभाज्या भरपूर आहेत मार्केटमध्ये. आलं कसं आहे दादा? 20 रुपये पाव किलो आलं आहे, सुका आलं आहे मस्तपैकी. आणि मिरची कशी आहे? ही बघा 20 रुपये पाव. बघा तिखटवाली मिरची आहे, ही कमी तिखटवाली नाही, जरा झणझणीत तिखटवाली मिरची. आवळा कसा आहे मित्रा? हे बघा 120 रुपयाला 2.5 किलो आहे आवळा. आणि इकडे कैऱ्या यायला लागल्यात आता. कैरी कशी दादा? 120 रुपये किलो. हे बघा 120 रुपये किलो आहे. तोतापुरी आंबा आहे. लिंबू कसे आहे मित्रा? किलोवर आहे का डझनवर आहे? कसं आहे? बघा 40 रुपये डझन ही लिंबू आहे. आणि किलोवर घेतलं तर 70 रुपया. 70 रुपये किलो, 40 रुपयाला डझन. म्हणजे किलोमध्ये डझनपेक्षा जास्त बसणार एवढं नक्की. सगळं लिंबच आहे. 40 रुपयाची डझन आहे. आणि ही छोटीवाली कशी डझन आहे? बघा ही 20 रुपयाला डझन. बघा मस्त अशी
बारीक पानांची मेथी आहे. कशी दादा मेथी जुडी कशी? हे बघा 25 रुपयाला ही जुडी आहे. पानांची बारीक पानं आहेत बघा मेथीची. खायला ही बेस्ट बारीक पानांची मेथी. आणि कोथिंबीरची जुडी कशी आहे? ही पण मस्त आहे हो. हां 20 रुपयाला. हे बघा कोथिंबीर. कशी मिरची आहे दादा? 20 का पाव 30 का आहे. हे बघा 20 रुपयाला पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो. आणि ही कमी तिखटवाली मिरची आहे. आणि तिखटवाली कशी आहे? सेम बघा तिखटवाली पण सेम रेट आहे. 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो. या मार्केटमध्ये पण सर्व चायना भाज्या आहेत. ब्रोकली कसं आहे? 30 रुपये अर्धा किलो ब्रोकली. आणि मशरूमचं पॅकेट 40 रुपये पॅकेट आहे. 200 ग्रामचं पॅकेट आहे 40 रुपयाला मशरूमचं. टोमॅटो कसं आहे? टोमॅटो कसं आहे मित्र? हे बघा 30 रुपयाचं पॅकेट आहे टोमॅटोचं. हे टोमॅटो आहेत बारके बारके. कितना दो? इसका 60 रुपये. कैसा किलो आहे? बघा इकडे कलरवाली शिमला आहे 200 रुपये किलो आहे. आणि बघा सॅलरी भाजी तुम्हाला मोठ्या मोठ्या कोथिंबीरची पानांसारखं दिसेल. पण ही सॅलरी भाजी आहे. सर्व चायना भाजी आहे. कसं आहे सॅलरीचा जोडी दादा? की किलोवर आहे? बघा 30 रुपयाला पाव किलो आहे. हे बघा इकडे गाजर बघा. हे बघा हे 20 रुपयाला किलो. आणि ते 50चे 2 किलो आहेत. हे बघा ते मोठेवाले 50चे 2 किलो आहेत. मोठी साईज बघा तेवढी आहे. आणि हे 20 रुपये किलो आहेत. आणि ते 25 रुपये किलो पडत आहेत. साईजवर डिपेंड आहे. आणि इकडे बीट पण आहे दादाकडे. बीट कसं आहे? 25 रुपये किलो. बघा बीट पण 25 रुपये किलो. आणि हे बघा हे इंदोरी गाजर. हे कसं आहे? बघा हे 40 रुपये किलो इंदोरी गाजर. आणि इकडे बघा शिमला मिरची पण आहे. ही 40 रुपये किलो आहे शिमला मिरची. कारला कसं आहे दादा? 30 रुपये अर्धा किलो कारली आहेत. काल तिकडे चवळी आहे पाठीमागे. 30 रुपये अर्धा किलो, 50 रुपये किलो. बघा ही चवळी. आणि भेंडी कशी आहे दादा? 30ला अर्धा 1 किलो 50. 30 रुपये अर्धा किलो 1 किलो 50. आणि गवार कशी आहे? गवार बघा गवार महाग आहे. 40 रुपये अर्धा किलो आहे. आणि सध्या गवार सगळीकडेच महाग आहे सगळ्याच मार्केटमध्ये. आणि इकडे बघा इकडे गावठी कारलं आहे. हे कसं किलो आहे? ये तुम्हाला 30 रुपये अर्धा किलो, 1 किलो 50 रुपये. 1 किलो 50 रुपये. हे बघा 30 रुपये अर्धा किलो 1 किलो 50 रुपये. आणि हे गावठी आहे. आणि हे बघा हे गिलका आहे. याला घोसाळे पण म्हणतात. हा 20 रुपये अर्धा किलो 40 रुपयाला किलो आहे. भुईमुगाच्या शेंगा आहेत 100 रुपये किलो आहेत. आणि इकडे बोरं फळं बिळं बरंच काय काय असतं मार्केटमध्ये. ते बघा हे बोरं आहेत. कशी बोरं? 30 रुपये पाव किलो. लालवाली सुकी बोरानी पण बरीच लोक घेतात. ते मार्केट तुम्ही जर बघताय ना खूप मोठं मार्केट आहे. दिसायला तुम्हाला छोटं दिसेल बघा एवढं मोठं मार्केट आहे. पूर्ण हे सगळं भाजी मार्केटच आहे सकाळचं. टोमॅटो कशा दादा? हे बघा टोमॅटो 20 रुपये किलो. बघा ही नवलकोल भाजी आपल्याला जास्त बघायला मिळते आता मार्केटमध्ये. अगोदर जास्त बघायला मिळत नव्हती पण आता बघा सगळ्या मार्केटमध्ये दिसतं. ठाणा मार्केटमध्ये पण पाहिले तर कल्याण मार्केटमध्ये पण आहे नवलकोल. हे कसं आहे नवलकोलची भाजी? आणि बघा ही अशी असते गड्डे असतात. हे बघा हे दिसतात का? हे 50ला 5 मिळतील तुम्हाला. हे बघा असे गड्डे 50 रुपयाला 5. बाकी लाल माठ. आणि मुळा कसा आहे दादा? 1. हे बघा हे एवढी एवढी गड्डी आहे. उचलते का? हे बघा केवढी गड्डी आहे बघा मुळ्याची. हे बघा हे 20 रुपयाला ना 30 रुपयाला. आहे बघा 30 रुपयाला एवढी मोठी गड्डी असते मुळ्याची. एवढ्या मुळा येतो. आणि आत्ताच मातीतनं काढून आणल्यावर का वाटतोय बघा सर्व माती लागलेली त्या मुळ्याला. आणि हा कसा आहे? 10 रुपये. आणि ही जोडी आहे 10 रुपयाची. बघा केवढीशी जोडी. याच्यामध्ये 4-4 मुळे आहेत. हे बघा हे व्हाईटवाले आहेत. टोमॅटो कशात मित्रा? बघा हे 40 रुपयाला 2.5 किलो आहे टोमॅटो. 20 रुपयाला 1.25 किलो. आणि हे बघा माठ पण आहे मार्केटमध्ये. एवढी जुडी आहे माठाची. कशी जुडी? 20 रुपये. बघा 20 रुपयाला जुडी आहे माठाची. आणि पालक 15 रुपये. आणि शेपू कसा दादा? 15 रुपये. पालेभाज्या खूप आहेत या मार्केटमध्ये भरपूर. म्हणजे बघा मेथी शेपू पालक माठ सगळं आहे भरपूर आहे. मटर कसं आहे दादा? हे बघा 40 रुपये किलो वाटाणा मटार. 80 रुपयाला 2.5 किलो देत आहेत मटार. आणि भेंडी
बघा भेंडी, ताजी भेंडी आहे कडक, 60 रुपये किलो. इकडे फ्लॉवर कसा आहे मित्रा? 40 रुपये गड्डी किलो आहे. हा बघा, हा किलोवर आहे, 40 रुपयाला. 40 रुपये किलो फ्लॉवर. आणि कोबी 20 रुपये किलो कोबी. आणि अशी गड्डीवर आपल्याकडे जास्त मिळते ठाणा मार्केटमध्ये. इथे तुम्हाला किलोवर आहे, 20 रुपये किलो. गवार कसे आहे? गवार हे बघा, गवार 40 रुपये अर्धा किलो. आणि इकडे हे फरस बी आहे ना, हे बघा 20 रुपये अर्धा किलो फरस बी आहे. आणि तिकडे घेवडा आहे ना तो, आणि घेवडा आहे तो 20 रुपये अर्धा किलो. तोंडली कशी आहे? 30 का आधा. तोंडली आहे 30 रुपयाला अर्धा किलो. वांगी साईज बघा वांग्यांची, आणि कलर बघा. कशी वांगी दादा ही? हे बघा 60 रुपयाला 2.5 किलो. किलो लेगा तो कितना? 32 रुपये. कितना? 24 बघा, 30 रुपयाला किलो पडेल वांगी. आणि हे पण सेम आहे का साहेब? बघा सेम भाव आहे ही पण वांगी, फक्त कलर वेगळा आहे. याचा पूर्ण ग्रीन आहे. हे बघा, हे पर्पल कलर. खाने का टेस्ट भी अलग आहे. दिसायला सेम दिसत असली, कलर थोडा वेगळा असेल, पण खायला पण वेगळी आहे टेस्टमध्ये. आणि मिरची कशी आहे? 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो. हा भजीवाली मिरची, भजी बनवणारी स्पेशल मिरची. शिमला मिरची कशी आहे दादा? बघा 15 रुपये पाव किलो. 2.5 किलो घेतलं तर 100 रुपये. 40 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. आणि गाजर कसे आहे? 2 किलो पण बारीक घेतले तर 20 किलो. ओके बघा, तिकडे छोटेवाले गाजर आहेत ते 20 रुपये किलो. आणि थोडी साईज मोठी आहे, ही 25 रुपये किलो. 2 किलोचे 50 रुपये. ही काकडी दादा कुठली पण ना? बघा 20 रुपये किलो काकडी आहे. ही पण घ्या किंवा ती घ्या, दोन्ही सेमच आहे. 20 रुपये किलो, रेट सेम आहे, 20 रुपये किलो. फणस कसा आहे दादा? कसा किलो? बघा 1 किलो 50 रुपये फणस, कच्चा फणस. आणि सुरण आहे 80 रुपये किलो. भोपळा कसा आहे? हे बघा, हा भोपळा 1 किलो 20 आहे. आणि हा पण सेम असेल ना? बघा हा पण 1 किलो 20 आहे. दोन्ही भोपळे सेम आहेत. आणि कोळा आपला दादा? बघा कोळा आहे 30 रुपये किलो. इकडे घेवडा आहे 1 किलो 30 रुपये. आणि अर्धा किलो घेतला तर 20 रुपये घेवडा. आणि इकडे आहे फरसबी. हे फरसबी कशी आहे? 40 रुपये किलो. हे बघा फरसबी आहे 40 रुपये किलो. वांगी कशी आहे दादा? 50 रुपये किलो दादा. हे बघा हे 50 रुपये किलो वांगी आहेत. अशी असतात वांगी 50 रुपये. आणि दोडका आपला? 40 रुपये. दोडका 40 रुपये किलो. फ्लॉवर कसं आहे? 40 रुपये सव्वा किलो. बघा 40 रुपये सव्वा किलो. आणि कोबी बघा, कोबी 20 रुपये किलो. फ्लॉवर 40 रुपये सव्वा किलो. टोमॅटो तर एवढे स्वस्त झालेत नाही, 20 रुपये किलो आहे सध्या टोमॅटो. बघा 20 रुपये किलो. रताळी कशी आहेत? रताळी 50 रुपये किलो. आणि तुरीची शेंग आहे बघा, तूर शेंग ही 60 रुपये किलो. तुरीची शेंग घेऊन टाका, 60 रुपये किलो. आहे का? लागतील का दाणे चांगले? छान छान किल्लेलं नाही, काय नाही, काय नाही ना, चांगले बघा. तूर निघतात, मीठ टाकून शिजवून खायचं. मीठ टाकून शिजवून खायचे मस्त वेळ. 1 किलो 60 रुपये किलो. बघा इकडे पावटा आहे. कसा आहे पावटा? 40 किलो 70 हे बघा हे 70 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. 40 रुपये अर्धा किलो. आणि पापडी कशी आहे? 20 ला पाव, 30 ला अर्धा. बघा 20 रुपयाला पाव किलो, 30 रुपयाला अर्धा किलो. इकडे मटार सध्या खूप स्वस्त झालं. मटार कसं आहे? 40 रुपये किलो. एवढं स्वस्त झालं आहे मटार, 40 रुपये किलो. ते हरभरा कसा आहे? हा हे बघा 30 रुपयाला अर्धा किलो हरभरा आहे. ही मोठी मोठी रताळी कशी आहे दादा? हे बघा ही 60 रुपये किलो रताळी. मोठी मोठी रताळी ते बघा 60 रुपये किलोने. आणि ती हळद कशी आहे? हे बघा ही हळद आहे, ही आहे 20 रुपये पाव किलो, 80 रुपये किलो. तोंडली कशी आहे दादा? हे बघा 20 रुपये अर्धा किलो तोंडली आहेत. आणि हे बघा हे आवळा. आवळा कसा आहे?
छान आहे मला 40ला अर्धा आहे 1 किलो 60 रुपये 1 किलो 60 रुपये 40 रुपये अर्धा आणि 1 किलो 60 रुपये होलसेल भाव होलसेल भाव होलसेल मार्केट कमी नाही एकच एकच भाव भाव 80 रुपये किलो हळद 420 बघा ही गावठी बैंगन म्हणतोय म्हणजे गावठी वांगी 40 रुपये किलो बघा तिकडे गिलका आहे तिकडे दोडका आहे 1 किलो 40 60 वाला ना हे बघा शिमला 40 रुपये किलो आहे आणि तो गिलका कसा आहे 1 किलो 40 60 वाला भाजी 1 किलो 40 सगळ्या 40 रुपये किलो गिलका पण सगळे 40 रुपये किलो आणि गाजर कसे आहे गाजर 30ला किलो दादा समजा हे बघा 30 रुपये किलो गाजर हे बघा आणि इकडे सर्व होलसेल भावात आहे आणि रताळी मोठी मोठी आहे तिकडे ती मार्केटच्या इकडेच तुम्हाला फळ मार्केट पण आहे बघा फळं पण आहेत कसं आहे द्राक्ष 100 रुपये किलो द्राक्ष 100 रुपये किलो आहे आणि पेरू 100 रुपये किलो दोन्ही फळं 100 रुपये किलो आणि हे कसं आहे हे बघा हे पण 100 रुपये किलो आहे डाळिंब 100 रुपये किलोच भाव आहे हे बघा अंजीर कसे आहे अंजीर बघा 120 रुपये किलो अंजीर आहे गोड्यात का होत आहे गोड्यात बघा अंजीर आहेत 120 रुपये किलो आळूची पानं कशी आहेत ताई 10 रुपये हे वडीची आहेत की भाजीची आहेत भाजीची आहेत वडीची नाही आहेत ना आणि हे काय आहे कुठली चिवय हे बघा हे चिवय म्हणतात त्याला चिवयची भाजी ही वाट्यावर आहे का हा सगळा बघा सगळा वाटा 10 रुपयाचा चिवयची भाजी बघा हे शेवग्याच्या शेंगची जुडी आहे यात 5 आहेत 15 रुपयाला बघा ही चवळी आहे 50 रुपये अर्धा किलो बघा चवळीची भाजी कशी असते बघा ही चवळी आणि ही लालवाली आहे ही हिरवीवाली दोन्ही सेम आहेत 50 रुपयाला अर्धा किलो बघा ही काजूची बोंड आहेत 60 रुपये पावशेर बघा 60 रुपयाला पाव किलो काजू आहेत आणि बघा हे आता होलसेलमध्ये भाज्या घेऊन सगळे विकायला आपापल्या एरियामध्ये निघून चालले बघा असं हे होलसेल मार्केट आहे भाजी मार्केट तुम्ही कुठे चालले दादा आता आम्ही चाललो डोंबिवलीला बघा डोंबिवलीला सर्व भाज्या घेऊन चालले विकायला पूर्ण गोणी भरलेल्या भाज्यांची अशी रिक्षा करून जाणार आपापल्या एरियामध्ये म्हणजे हे होलसेल मार्केट आहे पूर्ण कल्याणचं आणि हे आहे आपल्या स्टेशनच्या बाजूलाच वेस्टला लक्ष्मी हॉटेल म्हणा लक्ष्मी मार्केट म्हटलं तरी चालेल लक्ष्मी भाजी मार्केट पण म्हणतात आणि आवाज बघा किती आजूबाजूला आणि भाजीसोबत इथे फळं पण भरपूर आहेत म्हणजे फळ मार्केट पण आहे भाजी मार्केट पण आहे आणि पालेभाज्या सर्वात जास्त दिसल्या आज आपल्या मार्केटमध्ये आणि हे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स 2 मिनटं पण नाही लागणार तुम्हाला इथे यायला कल्याण स्टेशन वेस्टला आलात की 2 मिनटात खूप मोठं भाजी मार्केट आहे पुढे राऊंड मारायला मला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला रेट पण चांगले जसे सकाळचं असतं सकाळी 4 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत म्हणजे भाज्या असेपर्यंत इकडे बाहेर पण भाजीवाले इथं आतमध्ये जागा नाही पुरत तर बाहेर पण आहेत भाजीवाले आणि बघा हे आहे महालक्ष्मी हॉटेल त्याच्या बरोबर बाजूने बघा गेट आतमध्ये जायचं जे म्हणूनच याला लक्ष्मी मार्केट म्हणतात लक्ष्मी हॉटेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कल्याण भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय